सोनाली आली वाटते. हे मी आलोच खाली जाऊ. कुठं चालले? तिचा आवाज ऐकला नाही तर लागले उड्या मारायला. ही बॅग कोणला पाहुणार? तू अजून कोण? म्या. आपण दोघं पार्टनर आहे ना, दोघांनी मिळून काम करायचं, समजलं? टिंपल, ती सोनाली बालिशी. तुझ्या घरच्यांसमोर तोंड उघडलं तर आपली वाट लागेल, कळलं? मला जावं लागेल. जा. मी सोनालीला खाली हँडल करतो, वेगळं हँडल कर. काय झालं सोनू, अचानक इथे? अंकल, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आली. थँक्यू का? डॉक्टर अंकल, तुम्ही तुमचा शब्द पाळलात आणि रात्रभर घराबाहेर पहारा दिलात. त्यामुळे त्या गुंडांनी आम्हाला त्रास नाही दिला. अंकल, तुम्ही किती काळजी करतात दुसऱ्यांची. घरी आई समोर आणि आजी समोर असल्यामुळे मला बोलता नाही आलं, पण मी बाबांना ना खूप मिस करते. पण काल तुम्ही सोबत होतात ना, तर मला बाबांची अजिबातच आठवण नाही आली. असं वाटत होतं की माझे बाबाच माझी काळजी घेत आहेत. अंकल, थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जीवाची, झोपेची पर्वा न करता आमचं रक्षण करतायत. सोनू, मी तुला किती वेळा सांगितलं असं मला थँक्यू म्हणत नको जाऊ. आणि असं थँक्यू आपल्या घरातल्या माणसाला नाही म्हणत. नाही म्हणणार आता थँक्यू. पण अंकल, तुम्हाला एक सांगू, तुमच्याशी बोललं की मला असं वाटतं की मी माझ्या जवळच्या फ्रेंडशीच बोलते. सोनू, वाटलंच मला तू इथे असशील. सांगून यायचं ना. आपलं काय ठरलं होतं? तुला मी कॉलेजला घ्यायला येईन, तिथून आपण दोघी मार्केटला जाऊ. आणि मी वेळासारखी तुझी तिथे वाट बघत होती. अगं आई, मला डॉक्टर अंकलशी बोलावंसं वाटलं आणि त्यांना भेटावंसं वाटलं, म्हणून मी इकडे आली. झालं बोलून? हो. चला आता, घरी आई एकट्या आहेत. डॉक्टर, तुम्ही रात्रभर जागे होतात, तुमची झोप झालेली नाहीये. जरा आराम करायचा. नाही, काही महत्वाची कामं होती माझी, ती झाली की करीन आराम. ठीक आहे, पण जास्त दगदग नका करू. काळजी घ्या तब्येतीची. आणि हो, माझ्या क्लासच्या मुलींसाठी तुम्ही जे काही केलं ना, त्यासाठी खरंच तुमच्या मनापासून आभार. हल्ली कोण कोणासाठी इतकं करतं? तुम्ही हे आभार म्हणून मला परत परक करताय बरं का. सॉरी, येते मी. सॉरी. डॉक्टर, तुम्ही चांगले आहात, पण काही मर्यादा आपण दोघांनी पाळल्या तर फार बरं होईल. ही मधू पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकली नाही वाटतं. हरकत नाही, लवकरच अडकेल. मधू, सकाळपासून सोनू कुठं दिसेना झाल्या, कुठे गेले? अहो, कॉलेज सुरू झालं ना तिचं, कॉलेजला गेलीये. येईलच आता. ये. अरे ये. लाजतोयस किती तू? अरे प्रकाश, तू कसा काय? आजी, कोण प्रकाश? अगं असं काय करतीस? तुझ्या आत्याचा पोरगा नाही का? आजी, हा प्रकाश नाहीये, पराग आहे. पराग, ही आजी. नमस्कार आजी. नमस्कार. तू बस, मी नोट्स घेऊन येते. हा. अरे वा, बऱ्याच ट्रॉफीज मिळाल्या तुला. हो, ह्या घे नोट्स. ओके. चल. हा कोण?
आई, हा मित्र आहे माझा पराग. त्याला नोट्स हव्या होत्या म्हणून आलाय. नोट्स का हव्यात तुला? अभ्यास नाही केला? नाही, ते मी गावी गेलो होतो ना, त्यामुळं कॉलेज अटेंड नाही करता आलं मला. मग उद्या कॉलेजमध्ये घेऊ शकला असतास. घरी यायची काय गरज होती? मला तिच्यासोबत असं कुठल्याही मुलांनी घरी आलेलं नाही आवडत. तिला कळत नाही, पण कुठल्याही मुलीच्या सोबत असं घरी जाणं हे बरोबर नाहीये. हे तू नाही का समजवायचं तिला? आई, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तू गप्प बस. मी तुझ्याशी नंतर बोलते. तू लहान आहेस, तुला नाही कळत. पराग, आईचं जास्त मनावर घेऊ नकोस. तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. नाही नको, मी निघतो. अरे थांब पराग, पराग थांब ना, मी पण येते. पराग, पराग, पराग ऐक ना. आईच्या वतीने मी माफी मागते. अरे इट्स ओके. तिला माझी खूप काळजी वाटते रे, म्हणून असं वागते ती. आय नो, पण फारच डेंजर आहे बरं का तुझी आई. बघ ना, तू एवढी बिनधास्त आहेस आणि ती किती टिपिकल आहे. ऍक्च्युली ना, मला आत्ता कळतंय की सगळेजण तिला एवढे घाबरतात का. काय तर म्हणे घरी यायची काय गरज होती, कॉलेजमध्ये नोट्स मिळाल्या नसत्या का. पराग, गंमत केली ग. चल भेटू. बाय. काय चाललंय हे? लांब राहायचा माझ्या मुलीपासून. तिचे वडील नाहीत म्हणून गैरफायदा घेऊ नकोस तू. अहो आंटी, मी फक्त एक शब्दही बोलू नकोस तू. पुरुष स्पर्शाला किती हपापलेले असतात ना, चांगलंच माहिती आहे मला. माझ्या मुलीच्या आजूबाजूलाही दिसायचं नाहीस तू. सॉरी आंटी, सॉरी बर का सोनू. आजपासून मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. बाय. अरे आई, काय केलंस तू? काय चाललंय तुझं? का वागतेस का तू अशी? काय चुकलं माझं? त्याला फक्त त्याच्या मर्यादेत राहायला सांगितलं. यात राग येण्यासारखं काय आहे? सोनू, या घरात आपण तिघी राहतो, एकही पुरुष राहत नाही. मी डॉक्टरांनाही या घरात घेत नव्हते, अजूनही घेत नाही. आणि तू खुशाल त्या मुलाला घेऊन घरी आलीस. तुला असं मुलासोबत पाहून आजूबाजूचे लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर. काय सारखा लोकांचा विचार करायचा ग? कधीतरी आपण आपल्यासाठी पण जगूया ना. आणि तो मित्र होता माझा, फक्त मित्र. काम होतं म्हणून आलेला घरी. यात लोकांना चुकीचं वाटण्यासारखं काय आहे आई? ते नाही कळणार तुला, लहान आहेस तू अजून. मला ना आता कंटाळा आलाय तू लहान आहे, तू लहान हे ऐकण्याचा. कॉलेजला जाते मी. हो ना, म्हणूनच मुलांपासून लांब राहायचं. कोण कधी कसा गैरफायदा घेईल सांगता येत नाही. आई, मला कोणी नाही फसवू शकत, कारण मला माणसं ओळखता येतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस माझी. आणि माझ्या मित्रांचा असा अपमानही नाही करायचा. असं जर चुकीचं वागत राहिलीस ना, मला नाही आवडणार ते. तुला सगळं जगच वाईट दिसतं, पण तू सगळ्यांनाच वाईट समजणार आहेस का आई? अगं, तो मित्र होता माझा, फक्त मित्र. का अशी वागतेस ना मला कळतच नाही. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. सोनू, सोनू कुठे चालली आहेस तू? सोनू, थांब सोनू. मंगले, अगे मंगले, का घरावर करणा लावून बोंबलू म्हणजे चहा आणून देशील मला? आत्या, अव किती चहा पिताल व? जरा तब्येतीची काळजी घ्या की. तू नको माझी काळजी करू. सगळी खपल्याशिवाय मी नाही मसनात जायची. झालं, हे असं बोलणं असतंय तुमचं. तू नको जास्त बोलू, त्याचं बघ पहिलं. ही जरा ठेवला इथं. आणि काय हो आत्या, आता तुमच्या चांगल्यासाठी सांगते आणि असं बोलता भाई. माझी तर कदरच नाही तुम्हाला. आवाज नसतं असेल कदर, पण बोलत नसतेला. आमच्या इथे ना अशा सासू सुना भांडायच्या. सासू मला सुरूच लय रडली होते. अगं रडली असेल, तिच्या वाटणीला काय आलं नसेल म्हणून. आणि ती म्हातारीने ना सगळं लिखीला दिलं असेल आणि खपली असेल. हा, नाहीतर सासू मेल्यावर रडणारी सोडून जन्माला यायची अजून. हे पण खरं आहे बया, पण आमच्या गावात नाही सूनच सासू झाली जास्त कर.
नवऱ्याला तर ना नुसतं सुनाने मुठीत ठेवलंय. तुझं बरं बारीक लक्ष असतं ग समद्यांवर. ए ती हायच हुशार मग आणि तिला काय बोलायचं नाही हं, अजिबात. नाही तर ह्यो सगळं वाडा तिच्या नावावर करेल आणि तुम्हाला सगळ्याला देईल हाकलून मी इथनं. चिनू धरा हे चापी तर चापी. ए आजे, अगं कसलीस तू? मी जर तुला कवा चहा मागितला तर मला बोलतीस, हानती मारती पर, आणि हिचा एवढा लाडान माया करते असं होय ग तू? अरे तू बी किती र माझा गुणाचा नातू मायाचा. ये इकडे ये. ये असा जवळ येत माया करते. खायला कारण धनलेला भार नेवाळ्या. तू किती माझी माया करतोयस रा, म्हणून मी तुझी माया करू. आलाय मोठा माया करणारा. त्याला घातला म्हणून डाबऱ्यात त्याला. हा माणूस लोकांना फसवतो ना. तो कंपाऊंडर आहे ना बाय भुलव्या. आणि तुला कसं गो कळलं तो समजाच फसावत ती. मला सगळं कळतं पण तो माणूस खोटारड आहे. मरू दे तिकडं मुड द्याला. तू पेच्या. कोण आहे? मी आहे डिंपल. दरवाजा उघडा. हे कशासाठी आणायला सांगितलं? सांगतो. कशासाठी आणायला सांगितलंय? सांगतो डिंपल. कसं आहे डिंपल, आपण एवढी मेहनत करतो, आपल्या जीवावर खेळतो, एवढे पैसे कमवतो आणि ठेवतो कुठं अशा ठिकाणी. पुढे मागे काय झालं तर, म्हणजे हे पैसे आतल्या आत कुजले तर, असं होऊ नये म्हणून ही खबरदारी. कळलं का? मागच्या वेळी काय झालं होतं आठवतंय ना? वय ते आठवलं ना तरी कसं तरी होतं बघा. ज्या पैशांसाठी तुम्ही तर आले होते तेच पैसे कुजलं. हा, तेच परत होऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. आता हे असं याच्यामध्ये गुंडळून ठेवलं की त्याला वर्षानुवर्ष काही होणार नाही. कळलं ना मी काय सांगितलं? देखणे काय झालं? कसला विचार करतेस? मी काय सांगतोय कळलंय ना? शिरलं डोक्यात? अहो शिरलं की, पण मी हा विचार करत होते, एवढीच अक्कल तुमच्या आधी का नाही चालली? म्हणजे आधीचे पैसे असेच पॅक केले असते तर ते कुजले नसते ना. कधी कधी तुम्ही अक्कल चालवायचं का बंद होता ना याचं लय आश्चर्य वाटतं बघा मला. स्वतःचं डोकं चालू नको. मी काय सांगतो तेवढं कर फक्त. हे घे 5-5च्या गड्ड्या कर. करते. डॉक्टर अंकल, हिला काय कामं नसतात का? सारखी डॉक्टर अंकल करत असती. मी आलो तिला भेटून. हे घे 5-5च्या गड्ड्या कर. हा मी काम करते आणि तुम्ही गुलू गुलू गप्पा मारा. हा जाऊ का मी? जावा. दार लावून घे. काय झालं? डॉक्टर अंकल, तुम्ही किती समजूतदार आहात. तुमच्यातला 1% समजूतदारपणा जरी माझ्या आईकडे असता ना तरी आमचं सगळ्यांचं आयुष्य सुखी झालं असतं. सुनू काय झालंय? तू शांत हो. हे बघ तुझी आई येते, असं कसं बोलू शकतेस तू? मी नाही राहणार आता आई सोबत. सुनू काय झालंय? काय म्हणाली आई? माझा मित्र माझ्या घरी नोट्स नेण्यासाठी आलेला, तर त्याला आई सांगते की आमची सोनू लहान आहे, तुला तरी कळायला पाहिजे तिच्या घरी यायचं की नाही. डॉक्टर अंकल, तुम्ही मला सांगा, आई हे चुकीचं वागली ना? हो, खूप चुकीचं वागली.
म्हणजे आपल्या मित्राचा अपमान झाल्यानंतर आपल्याला राग हा येणारच. त्यात तो तुझ्या घरी आला होता, मग तर तुला राग येणं स्वाभाविकच आहे. आणि तू सोनू, तू एक काम कर, ये इथे बस, ये बस, शांत हो बरं. पण मला तरी असं वाटतं की तुझी आई काहीतरी विचार करूनच बोलली असेल. तू तुझ्या आईला समजून घेतलं पाहिजेस. कसं समजून घेऊ डॉक्टर अंकल? ती सारखी मला ओरडत असते, हे करू नको ते करू नको. मी काय लहान आहे का आता? तिला ना मला सारखं कंट्रोल करायचं असतं. तिला असं वाटतं की हे सगळं जग तिलाच कळतं आणि जगात तीच चांगली आहे, बाकी सगळे. पास. हे बघ, मी तुझ्या आईच्या विरुद्ध एक शब्दही चुकीचा ऐकून घेणार नाही. अगं, आईने काहीतरी विचार करूनच बोलली असेल ना तुला. त्यांची जबाबदारी आहेस तू, त्यात तुला वडील नाहीयेत. आणि नवरा नसताना एखाद्या मुलीला सांभाळणं आईसाठी किती कठीण असतं हे तुला नाही कळणार. मला असं वाटतं तू तिला समजून घेतलं पाहिजेस. आणि जर का तूच नाही समजून घेतलं तर मग कोण घेणार सांग? मधु मॅडम, तुम्ही पाहिलं ना डॉक्टर अंकल, आता ही माझं माग काढत माझ्या मागे मागे आली. माझं मला जगूच देत नाही, काहीच स्वातंत्र्य देत नाही मला. सोनू, आईशी असं बोलणार आहेस तू? मी तुला आत्ताच समजावून सांगितलं ना. हे बघ, तू जरा शांत हो. तुझ्या डोक्यात राग आहे त्यामुळे तू अशी वागतेस. तू एक काम कर, घरी जा, शांतपणे विचार कर. कदाचित तुलाच तुझी चूक कळेल. हवं तर आपण पुन्हा परत बोलूयात. जा बरं घरी. मी नाही जाणार घरी. सोनू, मी तुझा पाठलाग नाही करत आहे. मी तुला न्यायला आली आहे. तू रागाने निघून गेलीस म्हणून तुझी काळजी वाटत होती. असं राग डोक्यात घालून घेऊ नकोस. घरी चल बघू. मी नाही येणार. सोनू, आईचं नको ऐकू, माझं तरी ऐक. जा घरी. डॉक्टर, तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही तिला मी हे सगळं तिच्या भल्यासाठी करते हे समजावून सांगताय. नाहीतर तिने खूप गैरसमज करून घेतलाय हो माझ्याबद्दल. ती लहान आहे, नाही कळत तिला काही. डॉक्टर प्लीज, तुम्ही पण तिच्यावर लक्ष ठेवा आणि अधूनमधून तिला समजवत राहा. नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि असंही मी तुम्हाला माझं मानतो. तुमचं कुटुंब मी माझं मानतो. आणि आपल्या कुटुंबाची आपण काळजी नाही घ्यायची का? मग काही काळजी करू नका. बरं, तुम्ही घरी जा, नाही तर सोनू आणखी चिडेल. बरं डॉक्टर. आता तू ही माझी आणि सोनू ही माझीच.